Yes, so once again, very warm welcome, very good morning to all of you. तर या ठिकाणी आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लू नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि हे सांगायची गरज नाही कारण की सर्व मुलं जे आपले आहेत एकदम शार्प आहे, सर्वांना माहिती आहे आणि चॅप्टरचा वेटेज आहे 7 मार्क. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, छोटा चॅप्टर आहे. ओके, तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये काय काय डिस्कस केलं आपण थोडं रिवाइज करूया. रिव्हिजन करायची गरज नाही, पण तरी पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला रिव्हिजन होणं महत्वाचं आहे. दैनंदिन तुम्हाला चांगला कन्सेप्ट अंडरस्टँड होईल. तर सर्वात पहिल्यांदा राजांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये कॉन्व्हेक्स मिनिस्कस काय असतं हे डिस्कस केलं आपण. कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणजे आपण काय म्हणतो, या ठिकाणी बघा अशी बाहेरून थोडी अशी झालेली असते, त्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता फॉर्म होतो, ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. त्याच्यानंतर आपण याची डायग्राम बघितली. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरी महत्वाची गोष्ट बघितली, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी फॉर्म होतो, जेव्हा आपण एखाद्या प्युअर वॉटरला ओके क्लीन ग्लासच्या सोबत आपण कॉन्टॅक्ट करतो, तर त्या ठिकाणी झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. तर हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री कधी फॉर्म होतो आणि कंडिशन्स फॉर द कॉन्व्हेक्सिटी अँड द कॉन्केव्हिटी काय असते. ओके, हे बी आपण बघितलंय. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली, तर 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अशा कोणत्याच लिक्विड सोबत फॉर्म होत नाहीये. हे इमॅजिनरी लिक्विड आहे, हायपोथेटिकल लिक्विड आहे. ओके, तर या ठिकाणी आपण बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं, कन्सिडर अ हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री विथ अ गिवन सॉलिड कंटेनर. ओके, त्याच्यानंतर ही कंडिशन होण्यासाठी आपला जो या ठिकाणी एसी फोर्स आहे, एसी फोर्स म्हणजे कोणता, कोइझी फोर्स आहे, तो एक्झॅक्ट 45 डिग्रीला पाहिजे. आणि अशी कंडिशन होतच नाही. जर समजा व्हायची असेल तर या ठिकाणी एपी जो आहे विच इज इक्वल टू एसी अपॉन √2 पाहिजे. आणि जर समजा असं असेल तर अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी फॉर्म होतो किंवा कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होतो, कॉन्केव्ह मिनिस्कस कधी फॉर्म होते, तर या ठिकाणी एपी जर ग्रेटर दॅन एसी अपॉन √2 असेल तेव्हा. ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी फॉर्म होत असेल तर या ठिकाणी एपी जो एपी ग्रेटर दॅन होता, तर हा एपी लेस दॅन एसी अपॉन √2 पाहिजे. ओके, सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. आय होप सर्वांना व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील कन्सेप्ट. काही जरी डाऊट असेल तुम्ही विचारू शकता, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी डाऊट विचारलेले आहेत. ओके, तर त्यांनी त्यांचे डाऊट मी क्लिअर केलेले आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी यस कोणी विचारला होता, ऋतुराजनं डाऊट विचारला होता, त्याचा डाऊट क्लिअर झालेला आहे आणि त्याच्या डाऊटमुळे बाकीच्या पण विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. यस, व्हेरी गुड ऋतुराज. तर या ठिकाणी आपण बघा पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 3 मार्कला खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. यस, बघा काय आहे, डिस्कस द व्हेरियस कंडिशन्स when the liquid drop on a plain solid surface will either form a droplets on the surface or a spread किंवा spread on the surface. ओके, बघा क्वेश्चनला व्यवस्थित रीड करायचंय, डिस्कस करायचंय. काय करायचं डिस्कस, डिस्कस द व्हेरियस कंडिशन. खूप साऱ्या आपल्याला कंडिशन डिस्कस करायच्या. कशाच्या, वेन द लिक्विड ड्रॉप. अच्छा, जेव्हा एखादं लिक्विड ड्रॉप कशावर, ऑन अ प्लेन सॉलिड सरफेसवर आपण काय करतो, पोअर करतो, टाकतो, तर या ठिकाणी विल आयदर फॉर्म अ ड्रॉपलेट, का ते ड्रॉपलेट फॉर्म करतं का ऑन द सॉलिड सरफेस, और का ते स्प्रेड होतं ऑन दॅट सरफेस, हे आपल्याला डिस्कस करायचंय. आणि जर समजा ड्रॉपलेट फॉर्म होत करत असेल तर त्या ठिकाणी त्याची कंडिशन काय आहे, जर स्प्रेड होत असेल तर त्याची कंडिशन काय आहे, तर ही आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आय होप सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला असेल. यस, समजला का रे, मला येस ऑर नो सांगा. येस सर. ओके, तर या ठिकाणी बघा राजांनो, आता सर्वात पहिले मी काय करतो, क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला समजून सांगतो. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक प्लेन आपण सॉलिड सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही टेबल कन्सिडर करा किंवा एक आपण ग्लास शीट कन्सिडर करू शकता. याच्यावर आपण राजांनो काय केलेलं आहे, या ठिकाणी आता आपला ग्लास आहे आणि या ग्लास मधून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी असं आपण इथं पाणी टाकलेलं आहे, वॉटर टाकलेलं आहे. ओके, तर आता या ठिकाणी ही वॉटर काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे, सर्वांना माहित आहे. मग ही वॉटर स्प्रेड कधी होतं, जर समजा याच्यामधून समजा आपण 1-2च या ठिकाणी ड्रॉपलेट जर समजा टाकले, 1 मिनिट, इथून समजा आपण एक जर समजा ड्रॉपलेट टाकले तर या ठिकाणी तो ड्रॉपलेट फॉर्म होईल का किंवा या ठिकाणी तो ड्रॉपलेट स्प्रेड होईल का, ते आपल्याला आता स्टडी करायचं आहे. तर याची सर्वात इम्पॉर्टंट डायग्राम आहे. जर समजा तुम्हाला डायग्राम समजली तर मी गॅरंटी देऊन सांगतो की हा क्वेश्चनचा तुम्हाला आन्सर तुम्ही कधी बी लिहू शकता रे. तुम्हाला अर्ध्या रात्री जरी म्हणलं बोर्डानं, चल ऋतुराज उठ आता तुला पेपर द्यायचा आहे, तर तू पेपर देऊ शकतो ऋतुराज आणि तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो. यस, मी गॅरंटी देतो. यस, आलं लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. सर्वात पहिली ही डायग्राम आहे आणि विद्यार्थ्यांना या क्वेश्चनची डायग्राम समजत नाही बरं. जर समजा तुम्ही नुसतं डायग्राम कडे बघत राहिलं तर तुम्ही फक्त बघतच राहताल. मतलब ये क्या है, ये क्यों दिया है, ये हमें ही क्यों दिया है, आप ऐसा लोग पूछेंगे. ओके, तर बघा ही डायग्राम आहे आणि ही डायग्राम कशी आलेली आहे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, चला डायग्राम सांगू सर्वांना एकदम व्यवस्थित मध्ये आणि त्याच्यानंतर आपण याचं डिस्क्रिप्शन बघूया आणि त्याच्यानंतर याच्या आपण कंडिशन्स बघूया.
म्हणजे ते लिक्विड ड्रॉपलेट फॉर्म करणार आहे का स्प्रेड होणार आहे ही आपण बघूया. यस, काय करायचं, करायची सुरुवात. ओके, Yes, sir. यस, अभी ये भी क्या पूछने वाली बात है सर. ओके, कर लो सुरुवात. तर या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे, एक प्लेन ग्लास शीट आपण कन्सिडर केलेला आहे किंवा एक प्लेन आपण सॉलिड कन्सिडर केलेला आहे. मग या ठिकाणी जो आपण ड्रॉपलेट टाकलेला होता राजांनो, तो आपण असा कन्सिडर करूया की ड्रॉपलेट समजा एवढा मोठा आहे. ओके, आता एवढा मोठा नसतो, त्याला आपण काय केलं राजांनो, झूम केलेलं आहे. यस, या ठिकाणी त्याला आपण काय केलेलं आहे, झूम केलेलं आहे. आणि हे काय आहे, ही पूर्ण ड्रॉपलेट आहे, हे पूर्ण लिक्विड आहे, त्याला आपण झूम केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणूया, ड्यू ड्रॉप म्हणूया. थोडक्यामध्ये आपण ड्रॉपलेट टाकलेलं नाहीये एका पानावर किंवा एका लीफवर. लीफ म्हणजे पान सर्वांना माहिती आहे, झाडाचं पान. ओके, तर एका लीफवर आपण एक ड्रॉपलेट टाकलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, ड्यू ड्रॉप म्हणतो. ओके, तर आता या ठिकाणी मला सांगा, 3 या ठिकाणी नेचर आहेत. तर सर्वात पहिले नेचर कोणतं आहे, इयर नेचर आहे. त्याच्यानंतर खाली सॉलिड आहे आणि या ठिकाणी मध्ये कोणतं नेचर आहे, मध्ये लिक्विड आहे. आता या ठिकाणी 3 सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. इयर बी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, लिक्विड बी आहे आणि सॉलिड बी आहे. तर सरफेस टेन्शन या ठिकाणी 3 गोष्टीमुळे सरफेस टेन्शन तयार होणार आहे. आता कोणकोणतं सरफेस टेन्शन तयार होणार आहे हे आपण बघूया. आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया, T1 कन्सिडर करूया. आता हा जो T1 आहे, T1 म्हणजे काय आहे, द सरफेस टेन्शन बिटवीन, येस, द सरफेस टेन्शन बिटवीन कुणाकुणामधलं सरफेस टेन्शन, या लिक्विड मधलं आणि या सॉलिड मधलं, या दोघांमधलं सरफेस टेन्शन आपण T1 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करूया, T2 कन्सिडर करूया. मग T2 म्हणजे राजांनो काय आहे, T2 म्हणजे सरफेस टेन्शन बिटवीन द खाली सॉलिड आहे, हा सर, आणि वर इयर आहे. मग या दोघांमधलं जे सरफेस टेन्शन आहे ते आपण T2 कन्सिडर करूया. आणि त्याच्यानंतर आपण T3 कन्सिडर करूया. या ठिकाणी आपण एक टँजेंट ड्रॉ करूया. ओके, आणि हा आपण काय करूया राजांनो, हा आपण T3 कन्सिडर करूया. मग T3 म्हणजे काय राजांनो, सरफेस टेन्शन बिटवीन द इयर अँड द लिक्विड. पहिल्यांदा आपण काय केलं, T1 कन्सिडर केला सर. T1 म्हणजे कशामधला राजांनो, ओके, इकडे इकडे बघू नका, इकडे लक्ष द्या फक्त, लिक्विड आणि सॉलिड मधला. त्याच्यानंतर आपण T2 कन्सिडर केलं. T2 म्हणजे सरफेस टेन्शन ड्यू टू द सॉलिड अँड द इयर. ओके, आणि T3 म्हणजे सरफेस टेन्शन ड्यू टू द लिक्विड अँड द इयर. येस, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कन्सिडर केलेला आहे तो थीटा कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी मी कन्सिडर करतो थीटा. आता हा जो T3 आहे, हा T3 मला सांगा राजांनो, इन्क्लाइन आहे. मग कोणता बी समजा एखादा कंपोनंट जर इन्क्लाइन असेल तर आपण त्याला काय करतो रे, रिझॉल्व्ह करतो 2 कंपोनंट मध्ये. बरोबर आहे, आपण त्याला काय करतो, रिझॉल्व्ह करतो 2 कंपाऊंड मध्ये. मग करा याला रिझॉल्व्ह. तर या ठिकाणी आपण एक व्हर्टिकल याला कंपाऊंड घेऊया. मग व्हर्टिकल कंपाऊंड या ठिकाणी आपण T3 साइन थिटा घेऊया. ओके, T3 साइन थिटाच का घ्यायचा सांगतो. आणि त्याच्यानंतर आपण एक हॉरिझॉन्टल कंपाऊंड घेऊया आणि हॉरिझॉन्टल कंपाऊंड आपण घेऊया या ठिकाणी T3 कॉस थिटा. एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला, या कंपाऊंडला आपण रिझॉल्व्ह का केलेला आहे, रिझॉल्व्ह यशासाठी केलेला आहे कारण की हा इन्क्लाइन आहे आणि कोणता बी सरफेस समजा किंवा कोणता बी समजा कंपाऊंड जर इन्क्लाइन असेल तर त्याला आपण 2 कंपाऊंड मध्ये रिझॉल्व्ह करायचं. तर या ठिकाणी आपण T3 साइन थिटा एक केलेला आहे आणि T3 कॉस थिटा. आता मला सांगा राजांनो, ऍडजस्टंट कंपाऊंड कोणता असतो रे, कॉस असतो का साइन असतो? यस, ऍडजस्टंट कंपाऊंड कोणता असतो, साइन असतो का कॉस असतो? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऍडजस्टंट कंपाऊंड जो असतो तो कॉस असतो. मग ऍडजस्टंट म्हणजे हा थीटा आहे, या थीटाच्या खालचा कंपाऊंड म्हणजे याच्या लगतचा. ओके, कोणता आहे, कॉस आहे, म्हणजे हा कॉस दिला. मग याच्या अपोजिट कंपाऊंड, अपोजिट म्हणजे कोणता असतो, समोरचा असतो सर. मग अपोजिट म्हणजे समोरचा, म्हणजे याच्या समोर तर सर हा येणार आहे. बरोबर आहे, याच्या समोर तर हा येणार आहे. मग मी काय केले राजांनो, हा कंपाऊंड पॅरलली मी फक्त पाठीमागे शिफ्ट केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा समोरचा म्हणजे अपोजिट कंपाऊंड हा T3 साइन थिटा येणार आहे. याच्यामध्ये नो डाऊट यार. बट आपण काय केलेला आहे, हा अपोजिट कंपाऊंड मी काय केलेला आहे, पॅरलली इकडे पाठीमागे शिफ्ट केलेला आहे. बस दॅट्स द डिफरन्स, बाकी काही नाहीये. बाकी तो अपोजिट कंपाऊंड आहे, फक्त मी पाठीमागे घेतलेला आहे. येस, आलं लक्षामध्ये. म्हणजे असं कन्सिडर करा की या थीटाच्या पाठीमागचा कंपाऊंड म्हणजे हा आणि याच्या थीटाच्या ऍडजस्टंट म्हणजे खालचा कंपाऊंड. येस, रिझोल्यूशन ऑफ द कंपाऊंड सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. येस ऑर नो मला सांगा. Yes, sir. येस, व्हेरी गुड बेटा. आता त्याच्यानंतर बघा, फॉर द इक्विलिब्रियम कंडिशन. आता इक्विलिब्रियम कंडिशनला आपण काय करणार आहोत बघा, मला सांगा, इक्विलिब्रियम कंडिशनला इनवर्ड फोर्स कोणता आहे रे आपला, इनवर्ड फोर्स हा T2 आहे. येस, मान्य आहे सर्वांना, इनवर्ड फोर्स कोणता आहे, T2 आहे. आणि आउटवर्ड फोर्स कोणता आहे, एक सर T3 कॉस थिटा आहे. ओके, एक कोणता येणार आहे, T3 कॉस थिटा येणार आहे आणि दुसरा कोणता येणार राजांनो, T1 येणार आहे. ओके, आता हा T1 ला जर समजा मी इकडे शिफ्ट केलं तर इकडे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजे T2 मायनस T1 विच इज इक्वल्स टू T3 कॉस थिटा येणार आहे. मग हा T3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर राजांनो डिवायडेशन मध्ये. मग T2 मायनस
T1 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे T3 येणार आहे, विच इज इक्वल टू राजांनो काय येणार आहे कॉस थीटा येणार आहे. आणि हा फॉर्म्युला सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आहे, कारण की या फॉर्म्युल्यावरूनच तुम्हाला काय करायचंय, कंडिशन कोणती फॉर्म होणार आहे हे तुम्हाला काय करायचं आता डिस्कस करायचंय. चला ठीक आहे, आपल्या नोट्स कडे वळूया. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगतो. आता वन बाय वन आपण आता डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्शन कन्सिडर करूया. ओके, बघा, कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप. आपण एक लिक्विड ड्रॉप कन्सिडर केलेला आहे ऍट इक्विलिब्रियम ऑन द सरफेस ऑफ द ग्लास प्लेट किंवा सॉलिड सरफेस. ओके, आपण काय केलं, एक सॉलिड सरफेस घ्या किंवा ग्लास सरफेस घ्या किंवा ग्लास प्लेट घ्या. ओके, त्याच्यावर आपण एक लिक्विड ड्रॉप कन्सिडर केलेला आहे, बट इक्विलिब्रियम कंडिशनला आपण कन्सिडर केलेला आहे. तर त्या ठिकाणी बघा 3 इंटरफेसेस आर फॉर्म. तर त्या ठिकाणी 3 इंटरफेसेस फॉर्म झालेले आहेत. मी तुम्हाला आता सांगितलं सॉलिड लिक्विड, सॉलिड इयर आणि लिक्विड इयर. बघा या ठिकाणी 3 इंटरफेसेस फॉर्म झालेले आहेत. पहिली कोणती होती, या ठिकाणी ही सॉलिड इयर होती. त्याच्यानंतर दुसरी कोणती होती, सॉलिड लिक्विड होती. आणि त्याच्यानंतर तिसरी कोणती आहे, लिक्विड इयर आहे. म्हणजे या 3 इंटरफेसेस या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. सिक्वेन्स तुम्ही कोणता बी आधी घेऊ शकता, कोणता बी नंतर घेऊ शकता. त्याच्यानंतर लेट T1, लेट म्हणजे काय, कन्सिडर. T1 काय राजांनो, सरफेस टेन्शन फॉर द सॉलिड लिक्विड इंटरफेस. बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके, T1 म्हणजे काय आहे, सरफेस टेन्शन. ओके, बिटवीन द कोणती इंटरफेस, सॉलिड लिक्विड, म्हणजे खालची सॉलिड आणि वरची लिक्विड, याच्यामध्ये जी इंटरफेस आहे याच्यामध्ये सरफेस टेन्शन काय असतं, T1 असतं. मग T2 म्हणजे काय आहे, T2 बी द सरफेस टेन्शन बिटवीन द सॉलिड इयर इंटरफेस. बघायचं तुम्हाला प्रूफ. बघा या ठिकाणी T2 म्हणजे काय, सरफेस टेन्शन फॉर द सॉलिड इयर इंटरफेस. आणि T3 म्हणजे काय, सरफेस टेन्शन फॉर द लिक्विड इयर इंटरफेस, म्हणजे T3. म्हणजे हा T3 वर, म्हणजे लिक्विड आणि इयर इंटरफेस मधला जो सरफेस टेन्शन आहे T3 आहे. यस, लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलं, आता थीटा म्हणजे काय असतो, थीटा म्हणजे सर्वांना माहिती आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द सॉलिड अँड द लिक्विड. आता T3 कॅन बी रिझॉल्व्ड इनटू द 2 कंपोनंट. आपण T3 ला रिझॉल्व्ह केलं, एक T3 कॉस थीटा सर जो की हॉरिझॉन्टल कंपाउंड आहे, आणि T3 साइन थीटा जो की वर्टिकल कंपाउंड है. क्या बात है सर, मतलब इतना इजी, अरे इतना ही इजी है यार, जो मैंने आपको बताया ना वही आपको एज इट इज लिखना है, बाकी कुछ नाही आहे. त्याच्यानंतर बघा, द ड्रॉप इज ऍट द इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशनला तुम्हाला मी आता सांगितलं होतं काय होतं. बघा ही इक्वेशन T2 इक्वल्स टू T3 कॉस थीटा प्लस T1, हे तुम्हाला सांगितलं होतं इकडं. बघा T2 इक्वल्स टू T3 कॉस थीटा प्लस T1. मी काय केलं, इनवर्ड फोर्स इक्वल्स टू आउटवर्ड फोर्स. इनवर्ड फोर्स हा T2 आहे, आउटवर्ड फोर्स 2 आहेत, T3 कॉस थीटा प्लस T1. त्याच्यानंतर T1 ला इकडे आणलं, T1 इधर प्लस था, उधर जाके माइनस हो गया, तो T2 माइनस T1 विच इज इक्वल टू T3 कॉस थीटा. मग T3 इकडे मल्टीप्लीकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइडेशन. अभी ये कुछ पूछने वाली बात नहीं है, ये सब लोगों को पता है, क्योंकि हमारे बच्चे कैसे है, कैसे है, स्मार्ट है. ओके, तर या ठिकाणी काय आले, T2 मायनस T1 अपॉन T3 विच इज इक्वल टू कॉस थीटा. येस, समजला इथपर्यंतचा भाग, येस ऑर नो मला सांगा. Yes, sir. Yes, sir. येस, ओके, व्हेरी गुड, दॅट्स ग्रेट. त्याच्यानंतर बघा आता राजांनो आपल्याला काय करायचंय, आता बघा आपल्याला कंडिशन डिस्कस करायची आहे. हे इक्वेशन आलं कॉस थीटा इक्वल्स टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता आपल्याला कंडिशन, पहिली कंडिशन बघा, जर कोणतं इक्वेशन, मी इक्वेशन इथे लिहितोय, cos theta equals to T2 minus T1 upon T3. आता या इक्वेशन मध्ये जर समजा इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल, बघा T2 मायनस T1 आहे, मग T2 जर ग्रेटर दॅन T1 असेल तर दोघांची वजाबाकी, दोघांचं सबस्ट्रॅक्शन काय येईल रे, पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल. जर समजा T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येईल. यस, पॉझिटिव्ह. हा, व्हेरी गुड. आणि जर समजा T2 मायनस T1 जर लेस दॅन T3 असेल, मग हा T2 मायनस T1 म्हणजे दोघांचं सबस्ट्रॅक्शन लेस आहे कशापेक्षा, T3 पेक्षा. म्हणजे समजा वर 2 आलं तर खाली काय पाहिजे, 3 पाहिजे, म्हणजे लेस आहे. मग T2 मायनस T1 हा लेस आहे, कारण की T3 हा जास्त आहे, बरोबर आहे. मग या दोघांचा रेशिओ काय येईल रे, या दोघांचा रेशिओ काय येईल सांगा बरं. 2/3 हा रेशिओ ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे, आणि हा लेस दॅन 1 येणार आहे, बरोबर आहे, लेस दॅन 1 येणार आहे. येस ऑर नो मला सांगा. अरे दोघांचा रेशिओ, कारण डिनोमिनेटर मोठा आहे ना, मग डिनोमिनेटर मोठा म्हणजे रेशिओ लेस दॅन 1 येईल ना. येस, हा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही कंडिशन तुम्ही अशी लक्षात ठेवली तरच तुमच्या लक्षात राहते, अन्यथा लक्षात राहत नाहीये. कारण ही कंडिशन थोडी कन्फ्युजिंग आहे. कारण T2 लेस आहे का T1 आहे, T3 ग्रेटर देन आहे का T1 आहे, या गोष्टी तुम्हाला कन्फ्युज करतात. त्याच्यामुळे इथल्या इथं कंडिशन लक्षात ठेवा, थोडं लॉजिक लावून, कॉमन लॉजिक लावून. आणि ही गोष्ट तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ही कॉमन लॉजिक माझ्या स्वतःच आहे. ही गोष्ट ना तुम्हाला गुगलवर भेटते ना पुस्तकात भेटते, कारण की हे स्वतःचं लॉजिक आहे. हे लक्षात कसं ठेवायचं हे स्वतःचं लॉजिक आहे. प्रत्येक टीचरचं वेगवेगळं असू शकतं. यस, आलं लक्षामध्ये.
ओके, तर मग या ठिकाणी कॉस थिटा हा पॉझिटिव्ह येणारच आहे सर, बट हेन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट येणार आहे. मग ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येणार आहे, कारण की लेस दॅन 1 येणार आहे. जर समजा ग्रेटर दॅन 1 आला असता तर ऑप्टिव्ह आला असता. सो जर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होत असेल, सो दज शेप ऑफ द मिनिस्कस, तर या ठिकाणी शेप ऑफ द मिनिस्कस कोणता फॉर्म होणार आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस, म्हणजे ते लिक्विड ड्रॉप कॉन्केव्ह मिनिस्कसचं फॉर्म होणार आहे. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? Yes, sir. Yes, sir. यस, आता बघा राजांनो, कंडिशन सेकंड. कंडिशन सेकंड मध्ये मी फॉर्म्युला डबल लिहितोय, कारण की फॉर्म्युलाचा खूप यूज होणार आहे. कॉस थिटा विच इज इक्वल्स टू T2 मायनस T1 अपॉन T3. कंडिशन सेकंड बघा, इफ T2 इज लेस दॅन T1, जर समजा T2 हा लेस दॅन T1 असेल तर दोघांची सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल रे, तुम्ही सांगा. यस, काय येईल, निगेटिव्ह येईल. येस, व्हेरी गुड. आणि जर समजा T1 मायनस T2, आता हा T2 मायनस T1 फॉर्म्युल्यामध्ये आहे, बट समजा T1 मायनस T2 हा लेस दॅन T3 असेल, म्हणजे वर समजा 2 असेल आणि खाली समजा 5 असेल, तर याचा जो रेशिओ असतो तो लेस दॅन 1 येणार आहे. म्हणजे एकतर निगेटिव्ह येणार आहे बट लेस दॅन 1 येणार आहे. मग अशा टाईपचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होत असतो तो कोणता फॉर्म होत असतो, म्हणजे कॉस थिटा या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे कॉस थिटा इज निगेटिव्ह अँड थिटा लाईज बिटवीन. जर कॉस थिटा निगेटिव्ह असेल तर 90 डिग्री टू 180 डिग्री मध्ये थिटा हा लाय होतो, आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता फॉर्म होणार आहे, ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होणार आहे. यस, आलं लक्षामध्ये? येस सर. यस, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म झाल्यामुळं मिनिस्कस कोणती फॉर्म होणार आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होणार आहे. मग कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होत असेल तर याची डायग्राम अशी येईल, कारण की या ठिकाणी बघा कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होते, थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो, आणि या ठिकाणी अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे अशी अशी मिनिस्कस फॉर्म होईल. ड्रॉपलेट कसा फॉर्म होतोय बघा या ठिकाणी. ओके, या ठिकाणी ऑफकोर्स यार लेस दॅन 90 आहे, कारण की 90 तुमचा इथंच येतोय, हा 90 येतोय, मग हा लेस दॅन 90 आणि ग्रेटर दॅन 90 म्हणजे इकडे येणार आहे टँजंट आपला, बरोबर आहे. म्हणजे अशा टाईपची डायग्राम या ठिकाणी फॉर्म होणार आहे. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? फक्त T3 Yes, ला sir. तुम्हाला इकडे शिफ्ट करायचं. ओके, चला राजांनो, आता बघा थर्ड कंडिशन काय आहे. थर्ड कंडिशन काय बघा, इफ T2 मायनस T1 इक्वल्स टू T3 असेल, म्हणजे न्यूमरेटर इक्वल्स टू डिनॉमिनेटर असेल. न्यूमरेटर काय आहे, T1 मायनस T2, सॉरी T2 मायनस T1 अपॉन T3. जर समजा T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T3 असेल, म्हणजे जेवढी वरचा सबस्ट्रॅक्शन आहे 2, खालचं तेवढंच आहे 2, तर 2 अपॉन 2 1 येतं, म्हणजे cos थिटा इक्वल्स टू 1. आणि जर समजा cos थिटा इक्वल्स टू 1 असेल तर थिटा इक्वल्स टू cos इनव्हर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 0 आहे, म्हणजे 0 डिग्री येतो. तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येणार आहे, थिटा इक्वल्स टू 0 डिग्री येणार आहे. मग 0 डिग्री म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, एकदम प्युअर लिक्विड फॉर्म होणार आहे. येस, आलं लक्षामध्ये, ही कंडिशन प्युअर लिक्विडची येते. त्याच्यानंतर चौथी कंडिशन बघा, इफ T2 मायनस T1, जर समजा या ठिकाणी जो T2 मायनस T1 जर ग्रेटर दॅन T3 असेल, जर समजा सबस्ट्रॅक्शन 5 आली आणि T3 हा लेस आहे, मग हा T2 मायनस T1 हा ग्रेटर आहे. ओके, T3 लेस आहे, कारण की T2 मायनस T1 ग्रेटर आहे ना दॅन T3 आहे. T3 समजा 2 आहे. जर समजा न्यूमरेटर जास्त असेल, डिनॉमिनेटर कमी असेल, तर याचा जो रेशिओ असतो तो काय येणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 1 येणार आहे, कारण की 5/2 म्हणजे काय असतं, 2.5 असतं, बरोबर आहे. म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे. आणि जर समजा ग्रेटर दॅन 1 असेल तर cos थिटा हा ग्रेटर दॅन 1 डज नॉट एक्झिस्ट आहे, दॅट इज इम्पॉसिबल आहे. ओके, सो cos थिटा इज ग्रेटर दॅन 1 विच इज इम्पॉसिबल, हेन्स लिक्विड स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनत नाहीये, कारण की काय होतो, न्यूमरेटर जास्त होतोय, म्हणजे T2 मायनस T1 हा ग्रेटर दॅन T3 आहे, त्याच्यामुळे cos थिटा ग्रेटर दॅन 1 येईल, आणि cos थिटा ग्रेटर दॅन 1 विच इज इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनणार नाहीये, म्हणजे लिक्विड काय होईल, लिक्विड विल स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस अँड द ड्रॉप विल नॉट फॉर्म. तर या ठिकाणी ड्रॉपलेट फॉर्म होणार नाही. जर समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज द कंडिशन टू फॉर्म द ड्रॉपलेट, तर वरच्या 3 कंडिशन येतील, अँड व्हॉट इज द कंडिशन नॉट टू फॉर्म द ड्रॉपलेट, तर खालची कंडिशन येईल, एमसीक्यू मध्ये विचारलं तर. येस, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपण थांबूया. आय होप सर्वांना एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये म्हणजे अंडरस्टँड झाला असेल, आणि त्याच्यानंतर घरी जाऊन याची स्पेशल प्रॅक्टिस कराच. येस, ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. अँड वन्स अगेन द हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. एन्जॉय करा. फिजिक्सचं फक्त 1च तास लेक्चर असेल दररोजचं, कारण की आपल्याला सिलेबस टाइमला एंड करायचा आहे, त्याच्यामुळेच. त्याच्यानंतर आपल्याला खूप प्रॅक्टिस घ्यायची. येस, आलं लक्षामध्ये.